हॅलो स्टुडंट, हाऊ आर यू? कसे आहात? ठीक आहे. आज सुद्धा आपण मॅथमॅटिकल लॉजिक आहे, त्याच्या पुढचं आहे निगेशन, नॉट निगेशन, इफ अँड ओनली इफ अँड वी आर टेकिंग दिस पी क्यू पी. येस्टरडे वी हॅव सीन, काल आपण पाहिलं. याला ऑर म्हणतात, याला अँड म्हणतात, याला काय म्हणतो तर आपण निगेशन. निगेशन पी, निगेशन क्यू. इफ देन पी क्यू P, if and only, and this is negation, if and only negation Q, Q and P, if and then. Now, true and false, it carries for 3 marks annual examination. बोर्डाच्या परीक्षेसाठी 3 मार्काला हा विषय आहे, 100%. मग आता सुरुवातीला आपण काय करत होतो, 4 आहेत तर काय, टी टी एफ एफ, बरोबर. एफ म्हणजे फॉल्स. आता इथे क्यू काय घ्यायचा, अल्टरनेट, टी एफ बरोबर की नाही. इथं टी टी एफ एफ, क्यूचा टी एफ अल्टरनेट. आता इथं ऑर आहे, पी ऑर क्यू, पी ऑर क्यू. इथे काय येणार, दोन्ही टी आहे म्हणून 100% टी. इथे सुद्धा एक टी आहे, येणार टी. इथे एक टी आहे, येणार टी, बरोबर. हे पण टी टी. आता दोन्ही फॉल्स आहे म्हणून इथे पी ऑर क्यू मध्ये दोन्ही काय येतील, फॉल्स. झालं, बरोबर समजलं. आता पी अँड क्यू आहे, पी अँड क्यू, हे बघा पी अँड क्यू. आता पी अँड क्यू सगळे टी आहेत म्हणून इथं 100% टी, बरोबर. आता या ठिकाणी टी एफ टी, एफ टी टी, एफ एफ एफ, म्हणजे इथे सर्व टी नाही. अँड म्हणजे इथे सुद्धा एफ आहे, इथे सुद्धा एफ आहे आणि इथे सुद्धा एफ आहे. फॉल्स व्हॅल्यू, करेक्ट. आता याला काय म्हणतो आपण, निगेशन. निगेशन पी, निगेशन पी, पूर्ण अपोजिट. हे बघा, पीचा अपोजिट काय होणार, फॉल्स. फॉल्स इथे निगेशन पी. इथे सुद्धा फॉल्स होणार. बघा, पीचा अपोजिट टी आहे, फॉल्स. टी आहे, फॉल्स. निगेशन इथे एफचा अपोजिट काय होणार, टी होणार, बरोबर. एफचा अपोजिट टी. इथे एफचा अपोजिट टी, म्हणजे व्हॅल्यू निगेशनची. इथं अपोजिट फॉल्स, अपोजिट फॉल्स, अपोजिट ट्रू, अपोजिट ट्रू. समजलं प्रत्येकाला. दुसरी महत्वाची गोष्ट, क्यू राहिला. आता क्यूचा अपोजिट सांगा काय होईल, क्यू इथं टी. आता टीचा अपोजिट काय होईल, फॉल्स. इथं फॉल्स. या ठिकाणी एफचा अपोजिट काय झाला, टी. टीचा अपोजिट फॉल्स आणि एफचा अपोजिट टी. कळलं सर्वांना. एफचा अपोजिट टी, टीचा अपोजिट एफ, एफचा अपोजिट टी, टीचा अपोजिट ए. झालं निगेशन पी अँड क्यू. आता याला आपण काय म्हणत होतो, इफ देन पी क्यू. आता पी क्यूचे इथे टी आहे दोन्ही पण, मग इथं 100% टी येणार, पी. इफ अँड देन इथे पी अँड क्यू, टी एफ आहे त्यामुळे इथे एफ येणार, फॉल्स. इथे क्यूचा काय, एफ अँड टी, बरोबर. एफ आहे, इथं टी येणार आणि इथे सुद्धा एफ तर टी येणार. कळलं. आता इथे निगेशन आहे, इथे निगेशन चिन्ह आहे, निगेशन. आणि इफ देन आहे, निगेशन इफ देन, निगेशन इफ देन पी आणि क्यू. टी टी आहे 100%. इथं डोळे दाखवून टी लिहा. इथे सुद्धा टी एफ, परंतु याचं निगेशन आहे म्हणून इथे पण टी लिहा.
आता इथे एफ आहे, दोन्हीकडे टी आहे, म्हणजेच एफ लिहा. इथं एफ एफ अपोजिट निगेशन टी 100% झालं निगेशन. आता क्यू पीचं करायचं. इथं पी क्यू होता, आता क्यू पीचं. क्यू पी क्यू पी टी टी 100% काय येणार? टीच येणार, ट्रू. इथे काय हे फॉल्स येणार आहे, दोन वेगवेगळे. इथे क्यू आणि टी, इथे अपोजिट टी, इथे सुद्धा टी आणि इथे सुद्धा टी. बघा टी क्यू अपोजिट टी झालं. आता इफ देन क्यू आणि पी, इफ देन क्यू आणि पी टी, इथं पण क्यू आणि पी टी, दोन्ही पण टी येणार. बरोबर, इथं टी येणार, इथे पण टी येणार आणि इथे एफ आणि इथे टी येणार. हे बघा टी, इथे एफ. समजलं सर्वांना? ओके, थँक्यू.